आज महाराष्ट्रात एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळतोय। मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळालंय का? मिळालं असेल तर किती? आणि या आरक्षणामुळे इतर समाजाच्या वाट्याला काय उरलं जाणार? चला तर मग सत्य काय आहे ते समजून घेऊया। शतकानुशतकं महाराष्ट्रात मराठा समाजाने शेती केली, राज्यकारभार सांभाळला आणि त्याग दिला। पण आज या समाजापुढे सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे आरक्षणाचा। खरंच मराठ्यांना न्याय मिळतोय का? सध्या रस्त्यावर आंदोलनं आहेत, सभागृहात चर्चा आहेत आणि कोर्टात खटले आहेत, पण जनतेसमोर अजूनही गोंधळ आहे। मराठा समाजाचं आरक्षण नेमकं कुठे आहे? चला तर मग स्पष्ट उत्तर देऊया। भारतात शेकडो वर्षे जाती व्यवस्थेमुळे अनेक समाज मागे राहिले। त्यांना शिक्षण, जमीन, नोकरी आणि सन्मान यापासून वंचित ठेवलं गेलं। म्हणून संविधानात ठरवलं की अशा मागासलेल्या घटकांना विशेष संधी द्यायची। काही समाज पुढे गेलेले होते तर काही अत्यंत मागे होते। जर सगळ्यांना समान स्पर्धा करायला सोडलं असतं तर मागे राहिलेल्यांना कधीच संधी मिळाली नसती। म्हणून त्यांना सरकारी नोकरी, शिक्षण आणि राजकारणात आरक्षण देऊन समानता साधण्याचा प्रयत्न केला गेला। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना निवडणुकीत जागा राखून देण्यात आल्या। यामुळे त्यांचा आवाज संसदेत आणि विधानसभेत पोहोचतो। म्हणून शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक शिक्षण यामध्ये आरक्षण दिलं गेलं, जेणेकरून मागासलेले समाज पुढे येऊ शकतील। बायजू संविधानातील तरतुदी कलम 15(4) आणि 15(5) यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा मार्ग खुला केला, तर कलम 16(4) ने सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केली। याचप्रमाणे कलम 330 आणि 332 अंतर्गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आरक्षित जागा राखून ठेवल्या। या कारणांमुळेच भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केली। आरक्षण असायला हवं की नाही ते आपण पाहूया। समजा महाराष्ट्रात पोलीस भरतीची लेखी परीक्षा होत आहे आणि त्या भरतीमध्ये 2 मुले आहेत। एक आहे जो रोज अकॅडमीमध्ये जाऊन अभ्यास करतो आणि दुसरा आहे ज्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून तो कामं करून पैसे साठवून अभ्यास करतो। आता थोडा विचार करा आणि सांगा, दोघांमध्ये जास्त मार्क कोणाला भेटतील? साहजिकच 1 नंबरच्या मुलाला। तुम्ही आता म्हणाल, याचा आणि आरक्षणाचा काय संबंध? संबंध आहे मित्रांनो। या 2 नंबरच्या मुलासारखाच काही समाज मागे राहिलेला आहे। आता आपण पाहूया मराठा आतापर्यंत समाजाला आरक्षण किती भेटलं। एसईबीसी 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना एसईबीसी म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं होतं 16, पण 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं, कारण ते संविधानाच्या 50% मर्यादेपलीकडे जात होते। नंबर 2, महाराष्ट्र सरकारच्या शासकीय भरतींमध्ये उदाहरणार्थ पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, MPSG, EJES आरक्षण लागू आहे। आणि तपशील 2019 मध्ये केंद्र सरकारने 10% EWS आरक्षण, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जाहीर केलं। महाराष्ट्र सरकारनेही तेच आरक्षण राज्यसेवांमध्ये व शिक्षणामध्ये लागू केलं। त्यामुळे पोलीस भरतीसारख्या सर्व सरकारी नोकर भरतीमध्ये EWS प्रवर्गासाठी स्वतंत्र 10 जागा राखीव असतात आणि यासाठी अट आहे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी, 5 एकरपेक्षा कमी शेती नसणे, 1000 स्क्वेअर फुटेलपेक्षा लहान घर। इतर कोणत्याही आरक्षण प्रवर्गात SC, ST, OBC, SBC। आता मराठा समाजासाठी आंदोलन सुरू आहे की त्यांना OBC प्रवर्गात समाविष्ट करावं। विशेषतः कुंडी वंशावळ शोधून दाखले द्यायला सुरुवात केली आहे, जेणेकरून त्यांना OBC मधून आरक्षण भेटेल।